और ये भी जा रहे हैं बाहर 6 रन के लिए, बैक टू बैक 2 सिक्सर लगाते हुए वहां पर रुपेश। बहुत बढ़िया शुरुआत मिलती हुई यहां पर जेबी स्पोर्ट्स सोनटक्के को। पहली 2 गेंदों के ऊपर 12 रन बनाए वहां पर रुपेश ने। टॉस हार कर पहले बल्लेबाजी कर रही है और क्या कमाल की शुरुआत दी है रुपेश ने, लेकिन महंगे साबित हो रहे हैं। अगर हम पहली 2 गेंदों की बात करें तो राकेश सिक्सर की हैट्रिक पर अब आ गया, लगाते तो इस टूर्नामेंट के और आज के दिन के तीसरे बल्लेबाज बनेंगे। एक बार फिर से देखना है, इस बार मिस टाइम है, उतनी बेहतर टाइमिंग नहीं थी रुपेश की। और वापस जाते हुए यहां पर रुपेश पहला झटका लगता हुआ सोनटक्के को। चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कमीत कमी टीम मीटिंग घेऊन आपण लवकरात लवकर खेळायला सुरुवात करायची आहे। तो रुपेश की पारी यहां पर समाप्त होते हुए अच्छा कैच पकड़ा था वहां पर, तो कॉर्नर पे खड़े हुए खिलाड़ी अजय ने पहला झटका लगता हुआ जेबी स्पोर्ट्स सोनटक्के को। वैभव सीनियर इस वक्त बल्लेबाजी करेंगे, जबकि नॉन स्ट्राइक पर वैभव जूनियर है। लोअर फुल टॉस गेंद मोड़ दिया इस गेंद को वहां पर डीप स्क्वायर लेग की दिशा में। 1 रन की मदद से स्कोर 13 पर पहुंचा। लोअर फुल टॉस गेंद थी और अच्छा स्ट्रोक खेला था वहां पर बल्लेबाज वैभव ने। अच्छा कलाइयों का इस्तेमाल किया था उस गेंद के ऊपर, जबकि 1 विकेट गिरा यहां पर जेबी स्पोर्ट्स सोनटक्के का। आउट होने वाले बल्लेबाज रुपेश से अच्छी शुरुआत जरूर दी यहां पर रुपेश ने, जहां 3 गेंदों का सामना किया था, 12 रन बनाए थे उन्होंने। घूमकर खेलने की कोशिश की थी इस गेंद को वहां पर वैभव ने। अच्छी गेंद इस बार रही राकेश की, गुड लेंथ पर पिच कराया था वहां पर गेंद को और विकेटों के ऊपर से गेंद निकल सीधा विकेट कीपर के हाथों में डॉट गेंद। अब तक 5 गेंदों में 13 रन खर्च किए है राकेश ने। एक बड़ा विकेट भी हासिल उन्होंने किया है रुपेश के रूप में, जो अच्छी बल्लेबाजी कर रहे थे। एक और विकेट गिरता हुआ वैभव की पारी भी समाप्त होती हुई। बल्ले का बाहरी सिरा लगा, कोई गलती नहीं की वहां पर विकेट कीपर ने। जय बजरंग पुंडा संघाचा कोणी प्रतिनिधी असेल तर प्लीज कमिटीशी संपर्क साधायचा आहे। जय बजरंग पुंडा संघाचा एखादा खेळाडू असेल तर कमिटीशी संपर्क साधायचा आहे। जय बजरंग पुंडा। तो पहले ओवर की समाप्ति पर रन बने हैं 13। 2 विकेट गंवाने के बाद जेबी स्पोर्ट्स सोनटक्के, रुपेश और वैभव की पारी यहां पर समाप्त हुई है। मिला जुला ओवर रहा। पहला ओवर राकेश का, जहां पर 13 रन भी है और 2 बड़े विकेट भी उन्होंने हासिल किए। अब देखना है वैभव का साथ देने के लिए प्रणय। आज के ये तीसरा मुकाबला हम देख रहे हैं। इसके बाद का जो मुकाबला रहेगा, दोनों ही कैप्टन आपको टॉस के लिए आना है। अंबेसा पाड़ा और उनके साथ 2-2 हाथ लेने जा रही है पुंडास। दोनों कैप्टन टॉस बॉक्स में आकर बैठना है, जबकि गेंदबाजी के लिए यश को बुलाया गया है। यश सामना करेंगे वहां पर वैभव। समय के मामले में सहयोग करना है। पारी वाली तुरंत खेल की शुरुआत करनी है। पहली वार्निंग दी जा रही है आपको एम्पायर की तरफ से। विकेट कीपर पहली गेंद वहां पर यश की और भेज दिया बाहर लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ। गेंद बाउंड्री के बाहर 6 रन के लिए।
पहली गेंद वहां यश की और कमाल का स्ट्रोक खेलते हुए वैभव लॉन्ग लेग बाउंड्री के ऊपर से खेल दिया था इस गेंद को 6 रनों के लिए। सिक्सर की मदद से स्कोर जा पहुंचा है 19 रनों पर जेबी स्पोर्ट्स सोनटक के 2 विकेट गंवाने के बाद। एक बार फिर से ये भी जा रही है उसी दिशा में, बैक टू बैक 2 सिक्सर आते हुए वहां पर वैभव के बल्ले से। बहुत समय बाद बहुत हार्ड तो यहाँ पर बल्लेबाजी कर रहे हैं वैभव, कमाल की बल्लेबाजी, बैक टू बैक 2 सिक्सर लगाए। अब सिक्सर की हैट्रिक पर आ गए। इस बार गति परिवर्तन किया, वहां पर फंसाया बल्लेबाज को। बैक आर्म डिलीवरी रही थी इस बार, जहां पर कामयाब हुए वहां गेंदबाज यश। तो अच्छी वापसी देखने को मिलती हुई यहाँ पर यश द्वारा, जहां पिछली 2 गेंदों के ऊपर 2 सिक्सर लगाए। इस बार अच्छी गेंद, गति परिवर्तन किया था, बल्लेबाज को फंसाया वहां पर। इस बार सही तरीके से गेंद बल्ले पर नहीं आई। देखना है वाइटिश मिड विकेट की दिशा में गेंद जाती हुई, दूर से खिलाड़ी आते हुए, तब तक 1 रन पूरा किया वहां पर दोनों बल्लेबाजों ने। 1 रन की मदद से स्कोर आगे पहुंचता हुआ 26 रनों पर। वैभव इस वक्त बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। वैभव सीनियर बल्लेबाजी कर रहे, जबकि वैभव जूनियर आउट होकर वापस जा चुके हैं। इस बार सामना करेंगे प्रणय। काफी तेज हवाएं चल रही है, वही कारण के बेल गिर गई थी, लेकिन हवा तो इस वक्त यहाँ पर इस टूर्नामेंट की चल रही है। भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर चषक। एक बार फिर से उसी तरह की गेंद और मिस टाइम स्ट्रोक वहां पर फंसाया एक बार फिर से बल्लेबाज को, और विकेट नंबर 3 का पतन होता हुआ। डीजे वाले भी स्थिति देखकर डीजे बजा रहे हैं। भूल तो हो गई, जो किया सो किया। बिल्कुल गेंदबाज भी वही कह रहे हैं कि 2 गेंदों पर जो भूल हो गई तो जो किया वो सो किया, लेकिन यहाँ पर अच्छी गेंदबाजी अब देखने को मिल रही है। बंगले के पीछे नहीं भेजा, बल्कि डगआउट में भेज दिया। देखिए, जब आपके पास मिश्रण हो तो यही करने चाहिए, जो इस वक्त देखने को मिल रहा है यश द्वारा। उसी बीच वहां पर देखना, इस गेंद को खेल दिया है, खिलाड़ी वहां पर मौजूद है, लेकिन देखते ही रह गए। गेंद बाउंड्री के बाहर, मस्तक पे दस्तक। सिक्सर की मदद से स्कोर 32 पर जा पहुंचा है। 2 ओवर की समाप्ति पर 3 विकेटें गंवाने के बाद जेबी स्पोर्ट्स सोनटक की थोड़ा महंगा ओवर रहा यहां पर यश का, जहां 1 विकेट जरूर लिया, लेकिन 19 रन आ गए इस ओवर में। इसके बाद जो होने वाला मुकाबला है, दोनों कैप्टन आपको टॉस बॉक्स में आकर बैठा है। अंबा चपाड़ा और पुंडास, दोनों कैप्टन टॉस बॉक्स में आना है। डगआउट में पानी की सुविधा उपलब्ध करानी है। वॉइस ऑफ ठाणे जिला सिद्दीक भाभे सर अक्सर ये बात कहते हैं कि जिसने प्यार से किसी को पानी पिला दिया, उसने समंदर को भी नीचा दिखा दिया। गेंदबाजी की शुरुआत होती हुई 3रे ओवर के लिए प्रणय को बुलाया गया है, जबकि सामना करेंगे नए बल्लेबाज अतुल। पहले 2 ओवर की समाप्ति पर अच्छे रन बनाए। अब तक यहां पर सोनटक्के ने 32 रन जोड़ लिए हैं।
इस वक्त इस टूर्नामेंट को जयेश माली और रोहिदास माली ने ऑल द बेस्ट कहा है। वेलकम, आपका इस्तकबाल है, आपका स्वागत है जयेश माली और रोहिदास माली जी। तो खेल की शुरुआत होती हुई स्लॉग ओवर यहां पर लेकर आते हुए प्रणय सामना करेंगे वहां पर अतुल। पहली गेंद वहां पर पीछा जरूर किया था अतुल ने इस गेंद का, ऑफ स्टंप से बाहर रही थी ये गेंद, वाइट का इशारा आता हुआ 1 रन की मदद से स्कोर 33 पर जा पहुंचे। एक बार फिर से वहां पर देखना है, पीछा जरूर किया था, अच्छी गेंद इस बार रही वहां प्रणय की। आज के दिन हम देख रहे हैं मनोज सर की विकेटें भी ज्यादा गिर रही, सिक्सर भी लग रहे, लेकिन व्हाइट और नो गेंदें बहुत कम हुई है अब तक, जो कि आज के दिन का ये छठा मुकाबला है। प्रॅक्टिस इज मेन परफेक्ट. तुमच्याकडे ज्यावेळेस प्रॅक्टिस असेल, सराव असेल, त्यावेळेस असे चित्र आपल्याला पाहायला मिळतात. जी बिल्कुल, क्वालिटी गेंदबाजी देखने को मिल रही है। उसी बीच वहां पर देखना बल्ले का बाहरी सिरा लगा था, विकेट कीपर से चूक होती हुई वहां पर, और 1 रन पूरा करते हुए वहां पर अतुल स्कोर आगे खिसकता हुआ 1 रन की मदद से 34 पर। अच्छी गेंद रही थी वहां पर प्रणय की, बल्ले का बाहरी सिरा लगा, लेकिन विकेट कीपर ने उनका साथ नहीं दिया। अंब्याचा पाड़ा और पुंडास के बीच में अगला मुकाबला हम देखेंगे, 7वां मुकाबला रहेगा ये आज के दिन का, जबकि छठा मुकाबला चलता हुआ सामना करेंगे इस गेंद का वैभव। देखना है वहां पर नो बॉल का इशारा आता हुआ और लॉक कर दिया इस गेंद को, फ्री हिट का इशारा भी आता हुआ। रन कितने एम्पायर ये बताए? 4 रनों का इशारा आता हुआ, तो कुल मिलाकर तो अब जाकर 6 रनों का इशारा आता हुआ, 7 रन आ गए इस गेंद के ऊपर। खराब गेंद वहां पर प्रणय की, बीमर गेंद कर बैठे वहां प्रणय, जहां पर बल्लेबाज वैभव एक बार फिर से कमाल की बल्लेबाजी करते हुए 7 रनों की मदद से स्कोर 41 पर जा पहुंचा है। अब तक कुल मिलाकर 4 सिक्सर लगा चुके हैं, 26 रनों पर नाबाद है वैभव। उसी बीच एक बार फिर से देखना है, सुरक्षित किया था वहां पर, फ्री हिट गेंद रही थी, रन के लिए जरूर निकले थे वहां पर अतुल, लेकिन रन नहीं लिया है वैभव ने। अपने ही पास स्ट्राइक रखना चाहते हैं वहां पर अतुल, तो कोई रन नहीं इस गेंद के ऊपर। अभी भी हम देखें यहां से तो 3 गेंदे और बची हुई है लास्ट ओवर की। हमारे बीच में शिवा भाई आ चुके हैं, वेलकम शिवा भाई, आपका स्वागत है। सतीश जादव जी के सपुत्र है शिवा जादव, वेलकम, आपका स्वागत है। वेलकम शिवा भाई। 42 पर स्कोर जा पहुंचा है। इस बार बैकफुट पर जाकर पंच किया इस गेंद को वहां पर अतुल ने, शॉर्ट कवर पर गेंद जाती हुई, और उसी बीच धीमे कदमों के साथ 1 रन, स्कोर 1 रन की मदद से जा पहुंचा है 43 पर। तो अच्छी गेंद वहां पर रही प्रणय की, पहले बल्लेबाजी करते हुए जेबी स्पोर्ट्स सोनटक्के ने रन बनाए हैं 43 और 44 का टारगेट रहेगा यहाँ पर गांव देवी पारीवली के सामने। आइए अगले टॉस होने जा रहा है, जहां पर खेलने वाली टीम है पुंडास और अंब्याचा पाड़ा, और टॉस को अंजाम देंगे वॉइस ऑफ गोरसई मनोज ठाकरे सर।
जय बजरंग फुंडास का अगर कोई खिलाड़ी यहाँ पर है तो आपको कमेटी से संपर्क करना है। व्यासपीठावर विराजमान सन्माननीय अक्षयजी गायकवाड आणि अनिकेत भालेराव उर्फ अन्नूभाई, आपणास विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। तर मित्र, दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना पाहत आहोत आपण आंबेचा पाडा वर्सेस एनडी एंटरप्राइजेस पुंडास या दरम्यान। तर नाणेफेक झालेले आहे। विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। नाणेफेकीचा कॉल झालेला आहे। नाणेफेकीचा कॉल जो आहे तो आंबेचा पाडा या संघाच्या बाजूने लागलेला आहे। दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आहे। नाणेफेक आपण जिंकला आता, तर आपला निर्णय काय असेल? फील्डिंग निश्चित फिल्डिंग करण्याचा। समोरची टीम एक चांगली टीम आहे, त्या टीम समोर आपण किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35। निश्चित 30 ते 35 धावा आजच्या दिवसामध्ये चांगली स्थिती मानली जाते। तर 30 ते 35 धावा थांबवण्यासाठी कुठले गोलंदाज आपल्याकडे आहेत? अजय पारधी, निलेश कोती आणि विकेश भावर। धन्यवाद। पण नाणेफेक हरलात, नाणेफेक जर जिंकला असता तर काय निर्णय असता? आमची फिल्डिंगच असते निश्चित, परंतु आज आता आपल्याला इथं प्रवाहाच्या विरुद्ध काम करायचं आहे। तर प्रथम फलंदाज असताना किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 40+ धावांचा पल्ला असेल। निश्चितच तुम्हाला या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा। तर टॉस बॉक्स मधून अशी न्यूज आहे की नाणेफेकीचा कॉल जो आहे तो आंबेच्या पाड्याच्या बाजूने लागलेला आहे। तर प्रथम त्यांचा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे। ओव्हर टू कॉमेंट बॉक्स। तर आजच्या दिवसातील शेवटचा पहिल्या फेरीतील सामना आपण पाहतोय। गावदेवी स्पोर्ट पारिवली वर्सेस जय बजरंग सोनटक्के या दरम्यान ही लढत मित्र पाहतोय आपण। प्रथम फलंदाजी करत असताना आपण जर पाहिल्या तर 43 धावा जमवलेल्या आहेत। जे बी सोनटक्के संघाने अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली होती, तर ते प्रत्युत्तर देताना आपण पाहणार आहोत गावदेवी स्पोर्ट पारिवली संघ कशा प्रकारे फलंदाजी करेल याकडे लक्ष असेल। आज खूप छान खेळ पाहायला मिळाला, ज्या पद्धतीने छान ही स्पर्धा राबवलेली आहे स्वराज स्पोर्ट पारिवली या संघाच्या माध्यमातून। अप्रतिम आयोजन नियोजन मित्र आपण पाहतोय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2021 इथं आवडणारी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मॅन ऑफ द मॅच साठी भारताची प्रतिमा जो नक्षा आहे देण्यात येत आहे। तर पारिवली संघासाठी शुभेच्छा येत आहेत हर्षद लसने आणि रोशन लसने यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। खूप खूप धन्यवाद। तर वलव्या खेळाकडे पहिल्या षटकाचा खेळ चालू होत आहे। गोलंदाज आपण पाहतोय वैभव, यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि प्रयत्न मात्र सक्सेसफुल ठरेल का? अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि या चेंडूवरती मिळत आहेत 2 धावा। इंटूलच्या वरतून मारण्याचा प्रयत्न पहिला षटक पॉवर प्लेचा षटक आहे, त्या कारणास्तव आपण पाहतोय की पहिल्या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त हवेमध्ये फटके मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय फलंदाजाच्या माध्यमातून। इथे मात्र थोडासा कमजोर फटका पाहायला मिळाला होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, त्या कारणास्तव फक्त 2 धावा या चेंडूवरती जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालं। इथं मात्र बिग हिट पाहायला मिळतोय। हा चेंडू मात्र पाहूया अडवला जातो, तोपर्यंत इथेही आपण पाहू शकता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। चेंडू पडल्यानंतर
ग्राउंड मध्ये थांबतोय. कारण फटक्यामध्ये आपण जर पाहिलं तर निवड चांगली होती, परंतु लकीली चौकार वाचलेला पाहतोय आपण. 2 धावा अजून अकाउंट मध्ये जमा होत आहेत. धावसंख्या होते ती बिनबाद 4. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 44 धावांचं लक्ष्य आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये एखाद 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे आणि एकेरीत धावसंख्या आली तर धावफलक निश्चित चांगल्या पद्धतीचे असतं. इथं मात्र आपण पाहतोय आपल्या फॉलोथ्रू मध्ये काहीतरी चुकी होते. मित्र, अपयशाची 2 कारणं असतात. एक तर समजून न करणारं काम आणि दुसरं म्हणजे न समजता आपण करतो ते काम. तर इथं मात्र आपण पाहिलं अपयश ठरण्यापेक्षा मागे वळून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करूया. गोलंदाज टर्न होत आहे. गोलंदाजी मार्क वरती वैभव. या वेळेस बॅक टू बॅक त्याच रिझन मध्ये फटका मारण्याचा प्रयत्न होता. दोघांमधील तालमेल मित्र पाहायला मिळाला नाहीये. झेल मात्र धरतीला दान होतोय. आपण ज्यावेळेस क्रिकेटचा खेळ खेळला असतो मैदानाच्या आतमध्ये आपली एकामेकाची कनेक्टिव्हिटी ही होणं गरजेचं असतं आणि ती कनेक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. दोघांमधील तालमेल कॉलिंग पाहायला मिळाली नाही. दरम्यान कोणीही त्या झेलचा घेण्याचा प्रयत्न केला नाही. या परिणामस्वरूप झेल मात्र धरतीला दान होतोय आणि अजून 2 धावा धावफलकावरती जमा होत आहेत. एकंदरीत धावसंख्या होते 6. 44 धावांचं लक्ष्य आहे. क्रिकेटची लाईफ लाईन ज्याला म्हटलं जातं एकेरी दुहेरी धावसंख्या. धावफलकाचा जर विचार केला तर 18 चेंडूंमध्ये 44 धावा जमवायच्या आहेत. म्हणजेच प्रति चेंडू मागे जर 2 धावा जमा केल्या तर 36 धावा जमतात आणि त्यामध्ये जर एखाद 2 मोठे फटके आले तर सहज विजय होऊ शकतात. तर चांगली रणनीती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते गावदेवी स्पोर्ट पारवली संघाची. या वेळेस अप्रतिम चेंडू हाताळला होता. बॅटची कडा जातोय आणि फलंदाज मात्र इथं पहिला बाद होतोय. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कुठल्या प्रकारची मीटिंग जास्त वेळ घेऊ नये. विचार विनिमय करून लवकरात लवकर आपल्या क्षेत्ररक्षण फुलवायचं सजवायचं नटवायचं आहे. गावदेवी स्पोर्ट पारवली संघाचा लागणारा हा पहिला झटका एशियनच्या रूपाने पाहतो आपण. 6 धावा धावफलकावरती जमा केल्या होत्या आणि एकंदरीत संघाची धावसंख्या जर विचार केला तर फक्त 6 धावा आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तैनात होतोय विशाल. तर पाहूया ही जोडी आपल्या या स्कोरला खूप पण होतोय. गोलंदाज टर्न होतोय. आपल्या स्लो डिलिव्हरी ठेवली होती. पंच करण्याचा प्रयत्न मात्र फसला गेला. फलंदाज जेलच्या स्वरूपात बाद. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज चांगलं प्रदर्शन करतोय आणि मैदानाच्या बाहेर मात्र डीजे मास्टर चांगल्या पद्धतीची धूळ वाजवतोय. निश्चितच या गाण्याने इथे जमलेल्या प्रत्येक प्रेक्षक खेळाडू किंवा मान्यवर असतील त्यांनी निश्चितच थिरकाव घेतला असेल, कारण बऱ्याच दिवसानंतर ही 2 मित्र आपल्याला ऐकायला मिळाली. धन्यवाद डीजे मास्टर. 44 धावांचं लक्ष्य आहे. विकेट हॅट्रिक वरती गोलंदाज आपण पाहतोय वैभव. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालेला आहे. अजून आपल्याला विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली नाहीये. पाहायला मिळेल का? इथं मात्र आपण पाहिलं तर अप्रतिम चेंडू निर्धाव राहतोय. षटक क्रमांक समाप्त होतं पहिलं. 44 धावांचं लक्ष्य आणि जमा केलेला पाहतोय 2 बाद 6. सुरुवात मात्र चांगली झाली होती. इथं मात्र त्यानंतर कमबॅक वैभवाने केलं ना. बॅक टू बॅक 3 चेंडूंमध्ये 2 गडी बाद केले आणि 1 निर्धाव चेंडू हाताळला. असं आपण नेहमीच म्हणतो की सुरुवात तुमची जर चांगली झाली तर येणारा काल तुमच्यासाठी चांगला असेल, परंतु क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे, वारंवार सिद्ध करताना दाखवतोय. इथं मात्र सुरुवात चांगली झाली. धावा जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालं. त्यानंतर मात्र गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. वैभवाने 2 गडी बाद केले आणि निर्धाव चेंडू हाताळला. एकंदरीत एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 2 बाद 6. मित्र आपण पाहत आहात
सोरा स्पोर्ट पारिवली आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2021 अप्रतिम आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं या परिसरामध्ये. ही सर्वात चांगली स्पर्धा मित्र आपल्या भेटीसाठी पाहायला मिळते. कारण आजवर जर आपण पाहिलं या फॉर्मॅट मध्ये तर अशी स्पर्धा इतक्या चांगल्या पद्धतीने सजवलेली नटवलेली पाहायला मिळाली नाही आहे. निश्चितच त्याचा मान मात्र या स्पर्धेला जाईल. यामागे असणारी सर्वांची मेहनत आपण पाहतोय. खास करून जर विचार केला तर अक्षय गायकवाड असतील, अनिकेत भालेराव उर्फ अनुप भाई असतील, विकी जाधव, आकाश जाधव आणि त्यांची पूर्ण टीम, कृष्णा 11 कवाड, कुंदन लसने, सचिन गुरव सर खेळाडू या सर्वांनी घेतलेली मेहनत मित्रांनो फलास आलेली आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज टर्न होतोय, गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस आपण पाहिलं ऑफ्टॉमर चेंडू ठेवला जातोय. पायांची हालचाल पाहायला मिळत नाही. दुरून फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूपर्यंत पोहोचण्याचे कुठल्याही प्रकारचा प्रयास आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. ज्यावेळेस तुम्हाला चांगला फटका खेळायचा असेल त्यावेळेस नेहमी आम्ही म्हणत असतो की पायांची हालचाल फुटवर्क आपल्याला दाखवावा लागतं. इथं मात्र फलंदाजाच्या माध्यमातून असं काही दिसलं नाहीये. परिणाम स्वरूप चेंडू मात्र निर्धाव. या वेळेस प्रतिम चेंडू, फलंदाज मात्र आपण पाहू शकता LBW च्या स्वरूपामध्ये बाद होतोय. इथं मात्र तिसरा फलंदाज बाद होतोय LBW च्या स्वरूपामध्ये. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रोशन यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूचा विचार केला तर निर्धाव होता, त्यानंतर अप्रतिम चेंडू हाताळला आणि फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. तर पाहूया येणाऱ्या चेंडूमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी होईल. कारण 44 धावांचं लक्ष आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली आणि त्याच पावलावरती पाऊल ठेवून रोशन सुद्धा चांगली गोलंदाजी करतायत. 3 षटकांचा सामना आहे. धावफलक चांगल्यापैकी सजल्यानंतर गोलंदाजाला ही त्याची एक चांगली मदत मिळते. इथं मात्र फलंदाज जेलच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. पिलंगे संघाचा रितेश आपण प्लीज यायचं आहे. रितेश आपण कुठे असाल तर प्लीज माझ्याशी संपर्क साधायचा आहे. रितेश रितेश किंवा आकाश दोघंही असतील तर प्लीज यायचं आहे. रितेश आणि आकाश. हॅट्रिक बॉल. या वेळेस पाहिलं अप्रतिम चेंडू हाताळताना पाहिलं थोडासा चेंडू एस्टेनच्या वरतून जातोय. तर थोडासा खाली राहिला असता निश्चितच त्रिफलाचित झाला असता. क्रिकेट आहे अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. जर आणि तरला मुळीच जागा नाही क्रिकेटमध्ये. परंतु चांगली गोलंदाजी आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये. तर पाहूया या स्पर्धेची मिडन विकेट ओव्हर पाहायला मिळेल का. इथं मात्र स्विचचा फटका, उत्तम दर्जाचा फटका पाहतोय, क्वालिटीचा नजारा पाहतोय. या फटक्यामध्ये चेंडू मात्र थांबणार नाही, जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. असं बऱ्याचदा होतंय. एखादा फलंदाज असो की गोलंदाजी प्रशंसा केली की त्याच्यावरती पलटवार होताना पाहतोय. इथं मात्र गोलंदाजी प्रशंसा केली की मिडन ओव्हर पडेल का, त्याच दरम्यान येतोय चौकार. हा क्रिकेटचा बदलता नजारा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होतोय. या वेळेस चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक वाईडिस लोकांच्या रिझन मध्ये उभा आहे. जोपर्यंत जाईल तोपर्यंत चेंडू मात्र एका टप्प्याने सीमा पार होतोय. चौकार. षटक क्रमांक समाप्त होतोय. दुसरं धावफलकावरती धावा लागताना पाहतोय आपण 14. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 30 धावांची गरज आहे.
या 30 धावा जमवण्यासाठी प्रत्येक चेंडूला मात्र सीमारेषेचा रस्ता दाखवावा लागेल, तोही षटकाराच्या रूपाने, तरच विजय संपादन होऊ शकतंय. क्रिकेट आहे आणि चैतन्य भरलेला खेळ आहे. आपण एका षटकामध्ये 39 धावा सुद्धा भिवंडी क्रिकेटमध्ये पाहिल्या आहेत. एका षटकामध्ये 74 धावा सुद्धा एका षटकामध्ये आपण पाहायला मिळाल्या आहेत भिवंडी क्रिकेटमध्ये. तर पाहूया या 6 चेंडूंमध्ये 30 धावा होतील का, याकडे लक्ष मात्र सर्वांचा लागलेला आहे. परंतु इथनं मात्र विजयाची चाहूल, विजयाची वाटचाल जर पाहायला गेली तर जेबी स्पोर्ट सोनटक्के संघासमोर आपण पाहतोय, जिथे चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आणि तिथं मात्र इथं गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. त्या जोरावरती या सामन्यामध्ये जो सुरुवातीपासून जो दबाव ठेवला होता तो अंतिम क्षणापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज आहे विजयासाठी. साहिल येतोय गोलंदाजी मार्कवरती. एखाद 2 चेंडू निर्धावात आल्यानंतर पूर्णपणे जो प्रेशर असेल गोलंदाजाचा पूर्ण टीमचा तो मात्र निघून जाईल. परंतु बॅक टू बॅक जर षटकारांची आतिषबाजी जर झाली तर निश्चितच मॅच मध्ये रंगत निर्माण होईल. तर पाहूया या चेंडूवरती काय घडेल. यावेळेचा पहिल्या चेंडूवरती प्रहार पाहायला मिळतोय. मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षामध्ये चेंडू पडतोय. एकेरी 2 धाव संख्येने काम बनणार नाहीये, कारण धावा हव्यात 6 चेंडूमध्ये 30. इथं मात्र आल्या एका चेंडूवरती 1 धाव, येणारे 5 चेंडू आणि 29 धावांची गरज. प्रत्येक चेंडू हा सीमारेषा पलीकडे धाडावा लागेल. ही खुमारी, ही हिंमत, ही जिद्द या फलंदाजामध्ये आहे का, येणारा काळ आपल्याला सांगून जाईल. कारण टॅलेंटर फलंदाज आपण पाहतोय, जे चांगल्या कोटीचे फलंदाज होते ते मात्र डगावच्या असराल तंबूमध्ये परत आता पाहतोय आपण. 4 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत 15 धावा जमा करण्यासाठी. गोलंदाज टर्न होतोय गोलंदाजी मार्कवरती. जपऱ्याचा शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, परंतु ताकद लावता आली नाहीये फटक्यामागे. इथं मात्र एकच धाव मिळेल. एक औपचारिकता इथं मात्र उरलेली आहे, कारण येणारे चेंडू असतील 4 आणि विजयासाठी 28 धावांची गरज आहे. जिथे 44 धावा जमवल्या तिथंच आत्मविश्वास निश्चित वाढला असेल गोलंदाजांचा, आणि त्याच आत्मविश्वासाने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. हाही चेंडू पहा किती सुंदर छान रीते आपण पाहिलं हाताळल्या. हार आणि विजय हा खेळाचा पार्ट आहे, परंतु आपण खेळ कशा पद्धतीने खेळतो याकडे खूप लक्ष असलं पाहिजे, फोकस असलं पाहिजे. 44 धावांचं लक्ष होतं, परंतु फलंदाजी अशी कुठे वाटली नाहीये की त्याचा पाठलाग करताय. इथं मात्र पाहू शकता बऱ्याच कालानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तोही फसला गेला आणि अंतिम क्षणामध्ये क्षेत्ररक्षाने टिपलेला झेल आपण पाहतोय. अप्रतिम फलंदाज मात्र फेल. या पारीतील फक्त 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 2 चेंडूंमध्ये किती मनोरंजन करतील प्रेक्षकांचं, फलंदाज याकडे लक्ष राहील. तर पाहूया या 2 चेंडूंमध्ये एकात तरी बिग हिट पाहायला मिळेल का प्रेक्षकांना, कारण प्रेक्षक राजा मात्र इथं चौकारांत षटकारच पाहायला येतोय. तर ती आतिषबाजी जाता जाता का होईना ती प्रेक्षकांना पाहायला मिळेल का. यावेळेस फुलटॉस डिलिव्हरी आणि पाहूया यस दाखवून दिला ती मारू शकतोय षटकार. अजय पुन्हा एकदा समोर जाईल. इथं मात्र रिव्हर्सचा फटका आणि सक्सेसफुल होत आहे. चेंडू जाईल एका टप्प्याने सीमारेषेवर चौकार. तर या
या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातोय वैभव यासा, ज्याने अप्रतिम टोलेबाजी केली, फटकेबाजी केली. 4 षटकाराच्या सहाय्याने